श्री स्वामी समर्थ. प्रिय भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत मल्हारराव गायकवाड यांची मनातील इच्छा ही स्वामी चरित्रामधील एक पवित्र कथा. भक्तांनो, या पवित्र कथेला सुरुवात करण्यापूर्वी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहून स्वामींचे आशीर्वाद मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्रीमंत मल्हारराव गायकवाड हे बडोद्याचे महाराज. यांच्या कानावर श्री स्वामी समर्थांची कीर्ती गेली, परंतु इंदूरच्या महाराजांप्रमाणे ते स्वतः अक्कलकोट येथे आले नाहीत. बडोद्याच्या गादीवर बसल्यावर स्वतःचे वैभव दाखविण्यासाठी आपणच त्यांना बडोद्याला बोलावून घेऊ असे त्यांनी ठरविले. तेथे गेलो तर स्वामींना राव रंक सारखेच असतात. आपल्याला आपला वेगळेपणा तेथे दाखविता येणार नाही. हा आपला विचार सिद्धीस जाण्यासाठी त्यांनी दरबारात सर्व मानकरी सरदार वगैरे लोकांसमोर मांडला. ते म्हणाले, श्री स्वामी समर्थांस बडोद्यास घेऊन येण्याचे काम कोणी केले तर आपण त्याला मोठे इनाम देऊ व जहागिरी देऊ. महाराजांना आणण्यास लागेल तितके द्रव्य आपण खर्च करण्यास तयार आहोत. दरबारात महाराजांचे हे बोल ऐकून तात्यासाहेब नावाच्या एका सरदाराने हे काम करण्याचा विडा उचलला. श्रीमंतांना मोठा आनंद झाला व त्यांना लवाजम्यासह पुष्कळ द्रव्य देऊन अक्कलकोटला जाण्याची त्यांनी आज्ञा दिली. तात्यासाहेब अक्कलकोटला आल्यावर स्वामी महाराजांच्या सेवेकरी मंडळींना त्याने द्रव्य, वस्त्र इत्यादी देऊन खुश केले. गावातील लोकांना त्याने पक्वानांची भोजने घातली. स्वामींच्या नित्य सहवासात असलेले भक्त म्हणजे चोळप्पास त्याने त्यांच्या प्राप्तीतला अर्धा वाटा देण्याचे कबूल केले. त्याला सांगितले, कसेही करून महाराजांना बडोद्यास घेऊन चला. राजे साहेबांकडून तुमचा मान करविला जाईल व 10,000 रुपयांची जहागीर मी करून देईल. चोळप्पास पैशाची हाव सुटल्यामुळे तो स्वामींना विनंती करण्यास तयार झाला. एके दिवशी श्री स्वामींची स्वारी आनंदात असताना चोळप्पाने हात जोडून त्यांना प्रार्थना केली, महाराज, मला जहागीर मिळण्याची संधी आली आहे, तर आपण कृपा करून बडोद्यास मल्हाररावांकडे चलावे. महाराजांनी हास्य करून उत्तर दिले, अरे, त्याचजवळ भक्तीच नाही. हे ऐकून चोळप्पा निराश झाला. याशिवाय महाराजांचे मन वळवण्यास तात्यासाहेबाने पुष्कळ प्रयत्न केले, पण ते व्यर्थ गेले. पुढे महाराजांनी निदान आपल्यावर तरी कृपा करावी म्हणून त्यांनी गुरुचरित्राच्या सप्ताहास ब्राह्मण बसविले. पण महाराज त्या वाड्यात मुळीच गेले नाहीत. त्यानंतर त्यांनी शेवटचा उपाय योजला, तो असा की महाराजांना गुपचूप मेण्यात घालून कडब गावापर्यंत न्यावे व तेथे आगगाडीत बसवून बडोद्याची वाट धरावी. साक्षात दत्त अवतार महाराजांना प्राकृत जनाप्रमाणे पळवून नेण्याची ही युक्ती कशी सिद्धीस जाणार. कडब गावाच्या रस्त्याने मेना चालल्याबरोबर अंतरसाक्षी महाराज खाली उतरले
व मागे परतले. असे 2-3 वेळा घडले. पुढे तर महाराज राजवाड्यात जाऊन राहिले. तेव्हा सर्व आलेल्या मंडळींचा अगदीच नाईलाज झाला. तात्यासाहेबांनी 4 महिने तेथे राहून भगीरथ प्रयत्न करून हजारो रुपये खर्च केले. शेवटी अपयश घेऊन बडोद्यास परत गेले. सरदार तात्यासाहेब बडोद्याला राजदरबारात परत आलेले पाहून मल्हारराव खूप संतापले. या घटनेने मल्हारराव निराश न होता श्री स्वामींना आणण्यासाठी त्यांनी आणखी प्रयत्न केले. यशवंतराव नावाचा दुसरा सरदार अक्कलकोट येथे जाऊन महाराजांना बडोद्यास आणण्यास तयार झाला. त्याच्याबरोबर मल्हाररावांनी उंची वस्त्रे, हिरे, सोने, चांदी आदी जड जवाहीर पाठवून स्वामींना खुश करण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव अक्कलकोटला आल्यावर त्यांनी राजेसाहेबांनी दिलेला नजराणा स्वामींपुढे ठेवला. सर्व तेथे जमलेले लोक हे पाहून आश्चर्यचकितच झाले. श्री स्वामींनी हे अंतर्ज्ञानाने जाणले होते. त्या नजराण्याकडे पाहून स्वामी म्हणाले, हे काय आहे रे, बेड्या ठोका याला. असे 3 वेळा स्वामी म्हणाले. त्या लोकांना याचा अर्थच कळेना. त्या यशवंतरावाचे पाय लटपटू लागले व स्वामींसमोरून तो दूर निघून गेला. इतक्यात त्यांच्या समोर एक स्वार आला व राजेसाहेबांचा एक लखोटा त्याच्या हाती दिला. त्यात मल्हाररावांनी त्याला ताबडतोब बोलावून घेतले होते. जाताना स्वामींचे दर्शनही न घेता घाबरून यशवंतराव परत बडोद्यास गेले. तेथे गेल्यावर महाराजांनी त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवून त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर विष प्रयोगाचा खटला चालवून चौकशीत तो दोषी ठरला व त्याच्याबरोबर दुसरेही लोक व सरदार यशवंतराव तुरुंगात गेले. त्यानंतर मल्हाररावांनी कोणालाच अक्कलकोटला पाठवले नाही. मल्हारराव हे अहंकारी व श्रद्धाहीन होते. अशी माणसे स्वामी कधीच जवळ करीत नसत. स्वामी भावभक्तीचे भुकेले होते. त्यांना कुबेराची संपत्ती ही भक्तीपेक्षा श्रेष्ठ वाटत नव्हती. स्वामींना मनापासून शरण गेलेल्या कुठल्याही भक्ताला स्वामी जवळ करीत असत. श्री स्वामींची खरी ओळख त्यांच्या भक्तांनाच होत असे. स्ववैभवाचा रुबाब दाखविणाऱ्यांचा स्वामी तिरस्कार करीत असत. संत ना जाती त्या स्थाना, जेथे नसे श्रद्धा भक्ती कुणा. अशा प्रकारे स्वामी चरित्रामधील ही पवित्र कथा संपन्न झालेली आहे. भक्तांनो, पुढील पवित्र कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.